नमस्कार. आता होळी उद्याच आहे. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी याआधी तांदळाची खीर दाखवलेली आहे, झटपट बासुंदी दाखवलेली आहे, पुरणपोळ्या दाखवलेल्या आहेत, कटाची आमटी, श्रीखंड, बटाट्याची भाजी. तर आता मी पुरी दाखवणार आहे. म्हणजे तुम्ही यातून कुठलाही पदार्थ होळी करता बनवू शकतात. तर आता आज आपल्याला बनवायच्या आहे पुऱ्या, ज्या श्रीखंडाबरोबर खाऊ शकतात, बासुंदीबरोबर खाऊ शकतात, खिरीबरोबर खाऊ शकतात, कुठल्याही प्रकारच्या भाजीबरोबर खाऊ शकतात. तर त्याकरता मी हे घेतलं आहे, 1.5 कप पीठ घेतलेलं आहे. मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि माझं पीठ एकदम बारीक असतं, त्यामुळे काय होतं, चपातीसुद्धा मऊ होते आणि पुरीसुद्धा छान मऊ अशी छान होणार आहे. तर मी हे 1.5 कप पिठाला ह्यात आपल्याला घालायचं आहे. हे 1 चमचा तेल घालायचं आहे पीठ मळण्याकरता. इथे मी घेतली अर्धा टीस्पून साखर. साखरेने काय होतं की पुरी फुगलेली तशीच राहते आणि तिची चव फार छान लागते. आणि हे अर्धा टीस्पून मीठ घेतले पुरी करता. हे वरून लावण्याकरता पीठ घेतलंय. लागलं तर लावायचं आपल्याला, नाही तर अशीच पुरी लाटता आली तरी हरकत नाही. आणि हे आपल्याला पाणी टाकून टाकून असं चपातीसारखं नाही मळायचं आहे, थोडं घट्ट असं पीठ हे पुरीचं मळायचं आहे. त्याने काय होतं, पुरी आपली तेलकट होणार नाही आणि छान होणार. हे मी साखर, मीठ, तेल पिठात घातलं आहे. हे मिक्स करून घेते. आणि मी तिकडे कढईत तेल घेतलं आहे पुरी तळण्याकरता. हे बघा, मीठ तेल छान मिक्स झालं आहे. आता आपण पाणी घालून घालून छान असा मस्त पुरीचा पिठाचा गोळा बनवून घेऊया. थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकदम घातलं तर पीठ पातळ होईल. तुम्ही साखर टाकत नसाल, पण मी तुम्हाला सांगेल, 4-5 पुऱ्यांचंच पीठ मळून थोडीशी साखर घालून बघा. अतिशय चवीला ह्या छान लागतात पुऱ्या, खुसखुशीत लागतात मस्त. बटाट्याच्या भाजीबरोबर, श्रीखंडाबरोबर, कशाबरोबरही अतिशय छान लागतात. तुम्ही हे गव्हाच्या चपातीला किंवा आता हे गव्हाचं पीठच मी म्हणेन, ते दळताना अगदी चक्कीतून बारीक दळून आणायचं आहे. नाहीतर तुम्ही जर जाड आणत असाल तर त्या चपात्या कडक होणार किंवा पुऱ्या पण कडक होणार. मी हे नेहमी बारीक दळून आणते, म्हणजे चपात्या आपल्या आजची उद्याला राहिली तरी ती अशी वातड होत नाही किंवा कडक होत नाही. आणि हा नुसता गोळा नाही बनवायचा आहे, एकीकडे मळत जायचं आहे, म्हणजे पुऱ्या आपल्या एकदम मऊ होणार. त्यातल्या गुठळ्या पूर्ण गेल्या पाहिजे. साधारण हे 1/2 किलो माझं गव्हाचं पीठ होतं. हे बघा, आपला इथे छान असा गोळा मळून झाला आहे. थोडा त्याला मी आणखी छान मळून घेते आणि आपल्याला 10 ते 15 मिनटं हा गोळा झाकून ठेवून द्यायचा आहे, म्हणजे ती साखर टाकलेली तीही विरघळेल आणि पीठ पण छान भिजेल.
हे बघा इथे तुम्ही बघू शकतात, असं चपातीसारखं मऊ मळलेलं नाही आहे बघा, थोडंसं असं घट्ट मळलेलं आहे. थोडंसं तेलाचा हात लावून घेते मी. हे बघा मी ह्या बाउलमध्ये हे असं झाकून ठेवते, म्हणजे पीठ मऊ पण होईल आणि साखर पण विरघळेल. आणि 15 मिनटात आपल्याला वाट बघायची आहे. हे बघा इथे आपलं पीठ 15 मिनटं छान भिजलेलं आहे. हे बघा छान मऊ झालं आहे. हे आपण पुन्हा थोडंसं मळून घेऊया. एकदम छान मऊ झालं आहे बघा, किती प्लेन झालेलं आहे. थोडंसं आणखी आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकीकडे मी तेलही तापत ठेवलेलं आहे, म्हणजे लगेच लाटल्या की लगेच पुऱ्या तळायच्या आहे 5-6 लाटून झाल्यावर. मस्त इथे आपलं पीठ झालं आहे. आता आपण पुऱ्या लाटून घेऊया. तुम्हाला जर छोट्या छोट्या पुऱ्या गोल गोल लाटता येत असतील तर तुम्ही असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा असे आपल्याला जेवढ्या साईजची पाहिजे तेवढा गोळा बनवायचा. थोडंसं हाताला तेल लावायचं आणि जर हे बघा मी इथे झाकण घेतलं आहे. मी दोन्ही प्रकारे दाखवते, म्हणजे तुम्हाला आवडतील तशा तुम्ही बनवू शकतात. आता मी आधी मोठ्या गोळ्याची तुम्हाला बनवून दाखवते. त्यात 3 ते 4 पुऱ्या होतील. असा गोळा आपण छान लाटून घेऊया. सगळीकडे सारखा आला पाहिजे. आधी काठ लाटून घ्यायचं आहे. हे बघा मी पीठ लावत नाही आहे, कारण पीठमध्ये सगळं तेलात सुटून येतं आणि पुऱ्या पण तेलकट होतात. म्हणून मी इथे असे 2 बोटं असे तेल लावून घेतलं पोळपाटाला. अशी छान मोठी पोळी लाटून घ्यायची आणि हव्या त्या आकाराच्या झाकणाने पुऱ्या पाडून घ्यायच्या. हे बघा इथे छान अशी आपली मोठी पोळी लाटून झाली आहे. आता या आपण झाकणाच्या साहाय्याने अशा पाडून घेऊया गोल गोल. असं दाब द्यायचं आहे आणि फिरवायचं आहे बघा. हे बघा पुऱ्या चपातीसारख्या पातळ करायच्या नसतात, थोडीशी जाडसर हवी. हे बघा आपल्या छान अशा 3 पुऱ्या झाल्या आहेत एका गोळ्याच्या. आता मी छोट्या गोळ्याच्या पण लाटून दाखवते तुम्हाला. तुम्हाला जर तेलावर लाटता येत नसेल तर तुम्ही पिठावर पण लाटू शकतात. थोडं पीठ कमीच लावा. हे बघा मी हा एवढा गोळा घेतला आहे.
हे बघा अशी गोळ्याची पण पुरी. आता मी केवढी पुरी बनवते हे मी तुम्हाला दाखवते. माझ्याकडे छोटी छोटी पुरी कोण खात नाही, सगळ्यांना अशी मोठी पुरी आवडते. हे बघा मी हा असा लिंबा एवढा गोळा घेतलाय. भटोरे असतात ना मोठे मोठे, तशी माझ्याकडे सर्वांना पुरी आवडते आणि मी तशाच बनवते. हे बघा एकदम छान आपली पुरी झालेली आहे. आणखी एक मी लाटून दाखवते आणि मग आपण तळून घेऊया. मोठ्या मोठ्या पुऱ्या खायला पण बरं वाटतं. हे बघा छान लाटून झालेले. आता आपण तळून घेऊया पुऱ्या. हे बघा मोठ्या छोट्या जशा साईजच्या पाहिजे तशा आपण पुऱ्या बनवल्या आहेत. हे बघा इथे आपण तेल तापला की नाही ते असं छोटा गोळा बघून चेक करूया. गोळा लगेच वर आला तर समजायचं आपलं तेल तापलंय. बघा आलेलं नाही आहे वर, म्हणजे आपलं तेल अजून तापलेलं नाही आहे. तो बघा कसा लगेच वर आलाय. आता तेल तापलंय. आता मी गॅस मध्यम करते. मोठ्या गॅसवर नाही तळायचे आहेत जास्त, नाही तर त्या लगेच लाल होणार. आधी मी मोठी पुरी तळते. पुरीवर असं हलक्या हाताने तेल उडवायचं आहे. हळू उडवायचं आहे, अंगावर उडवून नाही द्यायचं आपल्याला. बघा लगेच पुरी कशी फुगायला सुरुवात झाली आहे. बघा किती छान आपली पुरी मस्त होते. हे बघा आता ही आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. बघा पुरीचा रंग कसा सोनेरी आला आहे. एकदम छान आपली पुरी झालेली आहे. हिला आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. कढईला अशी उभी करायची, गॅस बारीक करायचा आहे, म्हणजे त्यात जेवढं तेल असेल तेवढं ते तेल कढईत निघून येतं. हे बघा तर थोडा गॅस मी परत वाढवते बारीक केलेला. आणि ह्या पुऱ्या पण आपल्याला तळून घ्यायच्या आहेत छान. बघा कशा मस्त पुऱ्या फुगलेल्या आहेत आपल्या. सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत छान.
ही निथळेपर्यंत लगेच दुसरी घालते मी. बघा किती छान पुरी झालेली आपली. अशा आपण सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. हे बघा पटापट पुऱ्या होतात तळून, त्याला वेळ लागत नाही. हे बघा हे बघा अशा मस्त छान पुऱ्या बनवा आणि मला नक्की कळवा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.